म्हणून माझ्या कवितेचं शीर्षक असे की आई. की आई तो दिसतो देव मला, हे बोलणं माझं रास्त आहे. की आई तो दिसतो देव मला, हे बोलणं माझं रास्त आहे. कारण 9 महिने का होईना आईचं प्रेम इतरांपेक्षा जास्त आहे. 9 महिने का होईना आईचं प्रेम इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणून आठवतात तिची माया, आजही अश्रू नकळत ढळतात. की म्हणून आठवतात तिची माया, आजही अश्रू नकळत ढळतात. आणि खरं तर मुलांपेक्षाही मुलांच्या भावना आईलाच जास्ती कळतात. मुलांपेक्षाही मुलांच्या भावना आईलाच जास्ती कळतात. की कधी उंधळीचा केला पाळणा तिने, की कधी उंधळीचा केला पाळणा तिने, तर कधी पदराची केली सावली. फिटणारच नाहीत उपकार तिचे, जिने ही सृष्टी मला दावली. की जिने ही सृष्टी मला दावली. की कुठेही दिसतात लेकरे, तिचीही पावले त्यांच्याकडेच वळतात. की कुठेही दिसतात लेकरे, तिचीही पावले त्यांच्याकडेच वळतात. आणि खरं तर मुलांपेक्षाही मुलांच्या भावना आईलाच जास्ती कळतात. मुलांपेक्षाही मुलांच्या भावना आईलाच जास्ती कळतात, आईलाच जास्ती कळतात. किती स्वतःचा विचार न करता जीव उगाच काढत असते. किती स्वतःचा विचार न करता जीव उगाच काढत असते. आणि कदाचित अन्न जाऊ नये वाया म्हणून जेवण ताटात जास्त वाढत असते. म्हणून जेवण ताटात जास्त वाढत असते. की आईच्या हाताला असली आपुलकीची चव, की आईच्या हाताला असली आपुलकीची चव, तरीही मुले त्या हॉटेलकडेच पळतात. आणि मुलांपेक्षाही मुलांच्या भावना आईलाच जास्ती कळतात, आईलाच जास्ती कळतात, आईलाच जास्ती कळतात.